पंढरपूरचा विठ्ठल, करोडो वारकऱ्यांचे माऊली, विष्णूचा अवतार, साक्षात श्रीकृष्ण. पण मित्रांनो, तुम्ही कधी पंढरीच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे अगदी जवळून निरीक्षण केले आहे का? जेव्हा विठ्ठल माऊलींची महापूजा होते, त्यांचा चंदन उटीचा विधी होतो, तेव्हा विठ्ठलाच्या मस्तकावर म्हणजेच मुकुटावर एक अत्यंत विलोभनीय आणि आश्चर्यकारक गोष्ट दिसून येते. ती गोष्ट म्हणजे साक्षात महादेवाचे शिवलिंग होय. तुम्ही अगदी बरोबर ऐकले. विष्णूच्या अवताराने आपल्या डोक्यावर महादेवाचे शिवलिंग का धारण केले? या एकाच मूर्तीमध्ये संपूर्ण विश्वाचे दोन सर्वात मोठे देव एकत्र कसे आलेत? संतांनी या रूपाचे वर्णन करताना कोणते गुपित सांगितले आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठलाच्या मूर्तीचे हे सर्वात मोठे रहस्य आणि त्या मागील हरिहर ऐक्याचा दिव्य संदेश अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अशी माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहितीला सुरुवात करण्यापूर्वी किंवा व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात उभा असलेला हा विठ्ठल केवळ पाषाणाची मूर्ती नाही, तर ते करोडो भक्तांचे प्राण आहेत. ही भक्ती स्वयंभू मानली जाते, म्हणजेच ती कोणी हाताने घडवलेली नाही, तर ती भूमीतून प्रगट झाली आहे. विठ्ठलाचे रूप अत्यंत सावळे, डोळे विस्तीर्ण, कान लांबट आणि दोन्ही हात कंबरेवर ठेवलेले आहेत. पण या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाचा मुकुट. हा मुकुट म्हणजे राजाचा मुकुटासारखा त्रिआयामी किंवा टोकदार नाही. या मुकुटाचा आकार अगदी हुबेहूब महादेवाच्या शिवलिंगासारखा आहे. याला वारकरी संप्रदायात आणि इतिहासकारांकडून लिंगाकार मुकुट असे म्हटले जाते. जेव्हा मंदिरात देवाचा अभिषेक चालतो, तेव्हा मुकुटावर हे एक शिवलिंग अत्यंत स्पष्टपणे नजरेत दिसते. एका बाजूला विठ्ठल हा विष्णूचा कृष्ण अवतार मानला जातो आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या डोक्यावर शिव विराजमान आहेत. हे दृश्य पाहिल्यावर मनात प्रश्न निर्माण होतो, हे कसे शक्य आहे? याचे उत्तर आपल्याला महाराष्ट्राच्या महान संत साहित्यात मिळते. महाराष्ट्रातील संतांनी विठ्ठलाचे रूप केवळ पाहिले नाही, तर त्याचा आध्यात्मिक अर्थ आपल्या अभंगातून जगासमोर मांडला. संतांच्या काळात समाजात देव देवतांवर अनेक भेद निर्माण झाले. काही लोक शिवाचे उपासक होते, ज्यांना शैव म्हटले जायचे, तर काही लोक विष्णूचे उपासक होते, त्यांना वैष्णव म्हटले जायचे. पण या दोघा पंथांमध्ये बऱ्याचदा मोठे वाद होत असत. हा भेद कायमचा मिटवण्यासाठी संतांनी विठ्ठलाच्या हरिहर रूपाचा आश्रय घेतला. संत तुकाराम महाराज एका आपल्या प्रसिद्ध अभंगात या ऐक्याचे सुंदर वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, शिव आणि विष्णू दोन्ही एकच पहावे, भेद न तो करावा मूढजनी. म्हणजेच शिव आणि विष्णू हे दोन वेगळे नसून एकाच आहेत, आणि जे लोक त्यांच्यात भेद करतात ते मूर्ख आहेत. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला नेहमी शंकराचे रूप मानले आहेत. विठ्ठलाने शंकराला आपल्या डोक्यावर स्थान दिले, कारण शिव हा विष्णूचा परम भक्त आहे आणि विष्णू हा शिवाचा परम आदर करतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विराण्यांमध्ये अद्वैत्वाचा पुरस्कार केला आहे. माऊलींच्या मते पंढरीचा विठ्ठला हरी आणि हर या दोन्ही शक्तींचे एकत्रित रूप आहे. जेव्हा आपण विठ्ठलाचे दर्शन घेतो, तेव्हा एकाच वेळी विष्णू आणि शिव या दोन्ही महाशक्तीचे दर्शन आपल्याला घडत असते. संत चोखमळा, संत नामदेव आणि वारकरी संप्रदायातील प्रत्येक संताने विठ्ठलांच्या या सर्व समावेशक रूपाची आळवणी केली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला हे ठाऊक असते की पंढरपुरात प्रवेश करताना आधी पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतले जाते, जिथे महादेवाची पिंड आहे, आणि त्यानंतर विठ्ठल मंदिराकडे पावले वळतात. हा नियम मुळात शिव आणि विष्णू यांच्यातील अतूट बंध दर्शवतो. विठ्ठलाच्या मुकुटावर शिवलिंग असणे हा केवळ एका मूर्तीचा आकार नाही, तर तो भारतीय संस्कृतीचा आणि अध्यात्माचा सर्वात मोठा संदेश आहे. हा संदेश समन्वयाचा आणि एकतेचा आहे. या विश्वाचा नियम आहे की जेथे सृष्टीची निर्मिती आणि पालन होते, तिथे विष्णूचे अस्तित्व असते.
आणि जिथे परिवर्तन आहे किंवा संहार होते तिथे शिवाचे अस्तित्व असते. हे दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. विठ्ठलाची मूर्ती आपल्याला हेच शिकवते की मूळ तत्व हे एकच आहे. असे म्हटले जाते की शिव हे निरंतर आपल्या हृदयात राम नामाचा म्हणजे विष्णूच नामाचा जप करत असतात. आणि विष्णूने स्वतः शिवाच्या प्रत्येक आपल्या मस्तकावर शिवाचे प्रतीक आपल्या मस्तकावर धारण केले. म्हणजेच देवाच्या मनात कुठेही एकमेकांबद्दल भेद नाही. कारण मग माणसाने आपापसात का भांडायचे. वारकरी संप्रदायाने याच तत्वाचा प्रसार केला. म्हणून वारकरी कधीही शिवाची निंदा करत नाही आणि शिवभक्त विठ्ठलाचा द्वेष करत नाही. पंढरीच्या वारीमध्ये लाखो लोक एकत्र येतात, जिथे जात पात पंत गरीब असा कोणताही भेद उरत नाही. कारण त्यांच्या समोर विठ्ठलाचे अभेद्य अद्वैत रूप असते. विठ्ठलाच्या या रूपामुळे पंढरपूर हे केवळ वैष्णवांचे तीर्थक्षेत्र राहिले नाही, तर ते संपूर्ण जगासाठी एक दिव्य केंद्र बनले आहे, जिथे प्रत्येक देव, प्रत्येक विचार आणि प्रत्येक भक्त एकरूप होऊन जातो. तर मित्रांनो, विठ्ठलाच्या मुकुटावरील ते शिवलिंग आपल्याला दररोज हाच संदेश देत असतो की मनात कोणताही भेद ठेवू नये. देव एकच आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयात वास करत असतो. हरी आणि हर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा आपण सत्य स्वीकारू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला विठ्ठलाचे रूप समजले असे म्हणता येईल. विठ्ठलाच्या मूर्तीचे हे अनोखे रहस्य संतांचे विचार तुम्हाला कसे वाटले असेल हे कमेंट्समध्ये नक्की करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत, नातेवाईकांसोबत आणि सर्व विठ्ठल भक्तांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही सुंदर माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशा जगा माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.